नमस्कार, मी संजय पोलकडे, रघुजीनगर नागपूर, रिटायर्ड असिस्टंट रजिस्ट्रार, हायकोर्ट नागपूर. नमस्कार, मी चित्रा संजय पोलकडे, राहणार रघुजीनगर नागपूर. मी गृहिणी आहे. तसा आमचा प्लॉट जो आहे हा 900 स्क्वेअर फूटमध्येच आहे. अगदी स्क्वेअरमध्ये नसल्यामुळे, छोटा असल्यामुळे आम्हाला खूप साऱ्या गरजा जाणवत होत्या. सुविधांचा अभाव भरपूर होता, प्रकाशाची व्यवस्था नव्हती, अशा खूप साऱ्या समस्या आमच्या पुढे होत्या. म्हणून आम्ही घराचं इंटेरियर करायचा निर्णय घेतला. एका अनुभवी इंटेरियरची आम्हाला गरज वाटत होती. अशातच आम्हाला समृद्धी खसाळे मॅडम यांच्या स्टुडिओ मंडला आर्ट्सशी आमचा कॉन्टॅक्ट आला. आम्हाला संपूर्ण घरातल्या सगळ्या पार्टपेक्षा, उदाहरणार्थ हॉल झाला, बेडरूम झाली, याच्यापेक्षाही आम्हाला मंदिराचं स्थान डेकोरेटिव्ह करायचं होतं, कारण तिथूनच आपल्याला सकारात्मक ऊर्जा मिळते. ते पहिल्यांदा आमचं मार्बलचं होतं, तर आता समृद्धी मॅडमनी छान त्याला लाईट मायकामध्ये अतिशय सुंदर डेकोरेटिव्ह दत्ताची मूर्ती वगैरेची प्रतिमा लावून खूप सुंदर बनवलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आणि सतत नजर आपली त्या मंदिरामध्ये अशी खिळून बसते आहे आणि आम्हाला फार प्रसन्नता आणि आनंद मिळत आहे. त्याच्यानंतर किचनमध्ये, मी गृहिणी असल्यामुळे सगळ्यात जास्ती वेळ माझा किचनमध्येच जातो. छोटं किचन असल्यामुळे तिथे ग्रीन कलरचा मायका सूट होणार नाही. मग स्काय ब्ल्यू कलरचा मायका अगदी लाईट मध्ये आहे तो, आणि त्याच्यामुळे किचन अतिशय सुंदर दिसत आहे. पहिल्यांदा घर असं बुजल्यासारखं होतं, आता खूप स्पेस मिळाली आहे आणि मोकळेपणा घरामध्ये आलेला आहे. तसेच आमचा जो जिना होता जुन्या पद्धतीचा, तो आम्ही पूर्ण डिमॉलिश करून लोखंडी बारचा जिना सजेस्ट केल्यामुळे मला तो आवडली कल्पना. नवीन काहीतरी करावं बा या उद्देशानं मी तो प्रिफर केला. आणि जे जिन्याचं जे रेलिंग होतं ते ॲल्युमिनियम आणि काचमध्ये होतं. वेगळं डेकोरेशन त्याला आलेलं आहे आणि तिथे वॉलपेपर लावून तो आणखी डेकोरेट केलेला आहे. पहिल्यांदा जे जुन्या घरामध्ये झुंबर होतं ते क्लिनिंगसाठी खूप किचकट होतं. अगदी साध्या पद्धतीचं झुंबर लावल्यामुळे ते त्याच्या सौंदर्यात भर पडलेली आहे. पहिल्यांदा आमच्या जुन्या किचनमध्ये स्टोरेजची फार अभाव होता. मला भांडे ठेवायला वगैरे खूप अडचण जात होती. तर समृद्धी मॅडमनी आता छान मोठ्या मोठ्या ट्रॉल्या टाकून त्याच्यामध्ये स्टोरेजची खूप सारी व्यवस्था मला करून दिली. आणि जिन्याखाली पण त्यांनी स्टोरेज भरपूर मला करून दिलं आहे. डायनिंग म्हणजे आमचं किचन लहान आहे, त्याच्यामुळे डायनिंग जर ठेवला तर ते खूप जागा घेत होतं. तर मॅडमनी आम्हाला असा फोल्डिंगचा डायनिंग सांगितला की ते जेणेकरून जागेचा अभाव तिथला दूर होईल, याच्यासाठी त्यांनी छान फोल्डिंगवाला डायनिंग आम्हाला सांगितलं. हॉल आणि आमच्या जिन्यामध्ये एक भिंत होती, त्या भिंतीमुळे ते सगळा हॉल छोटा दिसत होता आमचा. तिथली भिंत पाडायचा सजेशन आम्हाला समृद्धी मॅडमनी दिलं आणि ते पाडल्यामुळे अतिशय हॉल सुंदर दिसत आहे. आणि बाजूलाच टी व्ही युनिट आहे आणि ते भिंतीपासून खालपर्यंत टी व्ही युनिट घेतलेलं आहे. आणि तिथे छान छोटे छोटे लाईट्स लावल्यामुळे ते खूप सुंदर दिसत आहे. वुडनचं हँडल केल्यामुळे त्याची सुंदरता वाढलेली आहे. आणि तिथे सोफा कम बेड पण आहे, रात्री आम्ही त्याला बेड म्हणून यूज पण करू शकतो. बेडरूममध्ये फॉल सिलिंग केलं आहे आणि मायका बदलवलेला आहे आणि बेड पण मोठा केला आहे, त्याच्यामुळे ती बेडरूम मोठी दिसत आहे. आम्हाला भरपूर स्पेस मिळाली आहे तिथे. तसेच आमचे जे जुने टॉयलेट होते ते फार खराब झाले होते, म्हणजे पायपिंग लीक झाली होती, त्याच्यामुळे भिंती खराब झाल्या होत्या. त्या सगळ्या चेंज करून आम्ही नवीन वॉटर प्रूफिंग करून व्यवस्थित ते करून घेतलेलं आहे. तसंच सिलेंडर जे ठेवलेले आहे आपण ते बाहेर ठेवलेले आहे, कारण आतमध्ये ठेवलेले सिक्युरिटीच्या दृष्टीनं सगळे सिलेंडर बाहेरून घेतलेले आहे. तसंच जो बाहेरचा एंट्रन्समध्ये जे टिळाल चिंतामणी नाव दिलेलं आहे, त्या चिंतामणी नावाच्या लुकमध्ये महाराजांचा टिळा आला आहे. हा योगायोगाने आलेला आहे, असं काही पहिले ठरवून नव्हतं. आमच्या मनामध्ये जे घराबद्दलची संकल्पना होती त्याच्यापेक्षा जास्त सुंदर आम्हाला आमच्या इंटेरियरनी घर बनवून दिलेलं आहे. आणि त्यांनी 4 महिन्यामध्ये ते इंटेरियरचं संपूर्ण काम आपलं पूर्ण केलं. त्यांची टीम अतिशय प्रामाणिक आणि हार्डवर्क करणारी आहे. मी मनपूर्वक स्टुडिओ मंडलाचे आभार मानते.